पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत वाढतीये। कोयता गँगच्या 20 ते 25 जणांनी पुण्यात अक्षरशः राडा घातलाय, तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय असं समजतंय। या राड्यामध्ये काही स्थानिक सुद्धा जखमी झालेले आहेत अशी माहिती हाती येतेय। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा सगळा प्रकार आहे असं समजतंय। पुण्यामधल्या कोयता गँगची दहशत अजूनही संपत नाहीये। 20 ते 25 जणांनी पुण्यामध्ये राडा घातलाय आणि तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न पुण्यामध्ये करण्यात आलेला आहे। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा सगळा प्रकार आहे आणि या कोयता गँगच्या दहशतीमध्ये त्यांनी जी काही तोडफोड केली त्याच्यामध्ये काही सामान्य नागरिक सुद्धा जखमी झालेत अशी माहिती कळतेय। अजूनही पुण्यामधल्या कोयता गँगवर पुणे पोलिसांनी नियंत्रण पूर्णपणे मिळवलंय असं चिन्ह दिसत नाही, कारण अजूनही त्यांचा अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रकार सुरूच आहे। ही दृश्य पुण्यातली आपण बघतोय, तोडफोड केलेली आहे कोयता गँगने। आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी भाग्यश्री जाधव सध्या आपल्याशी जोडले गेलेत। भाग्यश्री, या कोयता गँगपैकी कुणाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय का? नेमकं कुठं नुकसान झालंय? तरीही आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत माजवण्याचा हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय। या कोयता गँगमुळे 4 ते 5 नागरिक जखमी झाले असून ससून रुग्णालयामध्ये या नागरिकांवर उपचार सुरू आहेत। 12 ते 15 वाहनांची तोडफोड या कोयता गँगने केलेली आहे आणि परिसरामध्ये दहशत माजवलेली आहे। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। शिवाय 4 दुकानांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे आणि 25 ते 20 तरुण या सगळ्यामध्ये सहभागी होते अशी माहिती एकंदरीत पोलिसांकडून कळते आणि या सगळ्या गोष्टींमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं। रीती, भाग्यश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।